राज ठाकरे आणि संजय राऊत उद्या एकाच मंचावर येणार। उद्या पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळाव्याला संजय राऊत आणि राज ठाकरे उपस्थित राहणार। 4 तारखेला रंग शारदा इथे मनसेचा मेळावा। राज ठाकरेंची बोरिवलीत मनसेच्या शिबिरात घोषणा। निवडणुकीच्या कामाला लागा, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। नागपुरात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। संस्कृत सर्व भाषांची जननी ही जीवन व्यवहारात आली पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। संस्कृत शिकलो नाही याची मनात खंत, संस्कृत शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंचं डिमोशन, कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे, तर माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक खातं। घडलेल्या घटनेचा रोष होता, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून माणिकराव कोकाटेंचं पद बदलण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळल्याचं बक्षीस देत त्यांना क्रीडा आणि युवक कल्याणचं खातं देणं यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही, कोकाटेंच्या खातेबदलावरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका। एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी मंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ, फेसबुकवर पोस्ट करत दत्तात्रय भरणेंची कृतज्ञता व्यक्त। माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिळून घेतला, हे सरकार शेतकऱ्यांचे, महायुती शेतकऱ्यांना मदतीचा ओघ कायम ठेवणार, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। क्रीडा खातं युवांच्या दृष्टीनं महत्त्वाचं, कोकाटे भूतकाळातील चुका टाळून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील ही अपेक्षा, रोहित पवारांचा ट्विट करत माणिकराव कोकाटेंना टोला। विकुनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर, नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर, कोकाटेंच्या पदाच्या बदलीवर अंबादास दानवेंचा ट्विट करत टोला। माणिकराव कोकाटेंच्या पदाची बदली म्हणजे कारवाई नाही, अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। काही झालं तरी धनंजय मुंडे राजकारणात आले नाही पाहिजे, आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवेल, अंजली दमानी यांचं वक्तव्य। झीशान सिद्दीकीला ईमेलद्वारे धमकी देणाऱ्याला अटक, आरोपीला त्रिनिदादमधून अटक। कांदिवलीच्या सावलीवारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावलीवार। दुपारी 1 वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद, सावली बार प्रकरणी बोलण्याची शक्यता। महायुतीचा भगवा डौलानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फडकेल, जनतेनं जो विश्वास दाखवला तो सार्थ करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। महायुतीची ताकद वाढत आहे, यापुढे विरोधी पक्ष शिल्लक राहील की नाही माहीत नाही, लोक महायुतीवर विश्वास ठेवतात, कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसेनेत प्रवेश थांबतील, अशा बातम्या निराधार, ठाकरेंच्या शिवसेनेसह अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, मंत्री संजय राठोडांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र, माजी आमदार खासदारांवर विशेष जबाबदारी, संघटनात्मक बांधणीत माजी आमदार खासदारांना एक मंडळाचं दत्तकत्व। नागपुरात मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त केलं अभिवादन, अण्णाभाऊ साठेंनी आपल्या गीतातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आगीचा स्वरूप करून दिलं, फडणवीसांचं वक्तव्य। मांडेकर प्रकरणानंतर अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानपिचक्या, कुठे चौफुलला येथे जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन टोयटोय करू नका, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सॉफ्टवेअर कंपनीचं उद्घाटन, अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। मंत्री पंकजा मुंडे आजपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर, क्रेडाई आयोजित एरोनॉमिक्स कार्यक्रमाला राहणार उपस्थित, उद्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं घेणार दर्शन। मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, आज टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान केला जाणार। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही। वनतारा प्रकल्पाचे सीईओ आणि टीम नांदणीसाठी रवाना।
तो आप याद रखिए, आप कहीं भी हो, रिटायर्ड हो, कुछ भी हो, ठीक है, हम आपको ढूंढ के निकालेंगे। थैंक यू। कर्नाटक शुरुआत करेंगे सर इस बार। रत्नागिरीत आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात। रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात मासेमारी। अकोल्यात तेल्हारा बाजार समितीवर पुन्हा वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व। सभापतीपदी श्याम घोंगे तर उपसभापतीपदी हरिदास वाघ यांची बिनविरोध निवड। चंद्रपुरात घुग्गुस शहरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त। नागरिकांचा 16 ऑगस्टपासून रेल रोको करण्याचा इशारा। पालघरच्या वानगाव रेल्वे पुलाशेजारी असलेल्या सर्व्हिस रोडची 2 महिन्यात चाळण। कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला सर्व्हिस रोड 2 महिन्यातच उखडला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचे एका अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे आदेश। सिंधुदुर्गात सागरी किनारपट्ट्यांवर मासेमारी नौका समुद्रात उतरण्यास सज्ज। आजपासून अधिकृत मासेमारीचा हंगाम सुरू। देवगड मालवण सागरी मार्गावरील हिंदळे मिठबाम पुलानजीक रस्त्याला भेगा। वाहतुकीसाठी मार्ग धोकादायक। प्रशासनाने याची दखल घेऊन संरक्षण कठडा बांधणं आवश्यक। सिंधुदुर्गात फिरती विशेष कॅन्सर निदान व्हॅन सुरू। कॅन्सरवर सुलभरित्या उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील। कॅन्सर व्हॅन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनी विरोधात शेतकरी उपोषणाचा आजचा 5वा दिवस। शेतकऱ्यांची तब्येत खालावली। पवनचक्की ठेकेदाराकडून होणाऱ्या लुटमारी विरोधात उपोषण। आजपासून अनेक नियम बदलणार। गॅस सिलेंडरच्या दरात घसरण। घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल। तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या किमती ठरवणार। आजपासून एटीएफ इंधनाच्या किमतीत बदल। इंधनाचे दर वाढल्यास विमानाच्या तिकिटाच्या किमती वाढू शकतात। यूपीआय पेमेंटसाठी नवे नियम। जर तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे वापरत असाल तर तुम्ही दिवसातून केवळ 50 वेळाच बॅलन्स तपासू शकता। ऑगस्ट महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर। महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद राहणार। रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव आणि इतर सुट्ट्या। चिखलदराचा पाण्याचा प्रश्न मिटला। शक्कर तलावात 18 फूट पाणी। पर्यटकांसाठी तलावात बोटिंग सेवा देखील सुरू। मुंबईत एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना। एसी लोकल रद्द करण्याची मध्य रेल्वेची नामुष्की। गुरुवारी मध्य रेल्वेवरील 11 एसी लोकलच्या फेऱ्या रद्द। सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेचं प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात आंदोलन। साखर कारखान्याच्या थकीत बिलावरून आंदोलन। छत्रपती संभाजीनगरात उद्या राज्यस्तरीय रमी पत्ते आणि कुस्ती स्पर्धेचं आयोजन। माणिकराव कोकाट यांच्या निषेधार्थ छावा मराठा कृती समितीचा धडक आंदोलनाचा निर्णय। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेच्या धर्तीवर नवी योजना तयार करणार। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचे निर्देश। राज्यभरातील शिक्षणाधिकाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन। शालार्थ आयडी घोटाळ्यात विना चौकशी शिक्षण अधिकाऱ्यांची अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। छत्रपती संभाजीनगरातील 1179 शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही नाहीत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद चालकाकडून 5 वाहनांना धडक। रिक्षातील 4 शिक्षिका जखमी तर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या 410 कोटी रुपयांवर डल्ला। जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारनं निधी वळवला, सूत्रांची माहिती। बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांचे तब्बल 493 कोटी रुपये थकवल्याची आकडेवारी समोर। कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी आणि इतर अंतिम देयक देण्याचं टाळाटाळ। पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील 5वी ते 8वीतील विद्यार्थिनींसाठी सायकल बँक उपक्रम राबवणार। उपक्रमांतर्गत शाळांमध्ये सायकल बँक तयार केली जाणार। पीएमपीएल बस सेवेत अनियमितता। पीएमपीएल अध्यक्षांची ठेकेदारांना तंबी तर सेवा सुधारली नाही तर ब्लॅकलिस्ट करणार। नागपूरमध्ये महसूल विभागाकडून महसूल सप्ताहाचं आयोजन। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचं आयोजन। राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं निधन। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन। मुलुंडमध्ये धारावी प्रकल्पाच्या विरोधात मुलुंड बंदची हाक। महाविकास आघाडीच्या वतीनं मुलुंड बंदची हाक।
काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टींचं उपोषण. राज्यातील 65 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपअधीक्षकांच्या बदल्या, गृह विभागाचे आदेश. मुंबईत आजपासून आपली चिकित्सा योजना राबवण्यात येणार. विविध रिक्त चाचण्या अत्यल्प दरात करून मिळणार. 100 आरोग्य संस्थांमध्ये योजना पुन्हा सुरू करण्याचा पालिकेचा निर्णय. मालवण येथील शिवपुतळा दुर्घटनेसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार. इलेक्ट्रॉनिक उपकरणाबाबत नव्याने केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती सादर करण्याच्या सूचना. बेस्टला नव्या महाव्यवस्थापकांची प्रतीक्षा. बेस्ट उपक्रमाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे SVR श्रीनिवासन सेवानिवृत्त. विदर्भ मराठवाड्यातील रेल्वे जाळं अधिक मजबूत होणार. इटारसी नागपूर चौथ्या रेल्वे मार्गिकेसह छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरण प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. जिल्हा कारागृहात आढळलेल्या मोबाईलवरून नवा संशय निर्माण. सिम कार्ड नसलेल्या फोनचा CDR पोलिसांकडून तपासला जाणार. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये बैठक. महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मैदानात. नागपूरमधील शालार्थ ID प्रकरणी बनावट आयडीच्या मदतीनं वेतन मिळवणाऱ्या 3 शिक्षकांना अटक. अधिकारी संस्था चालकानंतर थेट लाभार्थी शिक्षक टार्गेटवर. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत. 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25,86,00,000 रुपयांची मदत. अनिल अंबानींना ईडीने समन्स. 5 ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश. जायकवाडी धरण 91% भरलं. धरणाच्या 18 दरवाज्यातून पाण्याचा गोदावरी पात्रात विसर्ग. धरण परिसरात पर्यटकांची गर्दी. रत्नागिरी सीमेवरील जवानांसाठी लांजावासियांनी पाठवल्या राख्या. तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पाठवल्या राख्या. अमरावतीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं वंचितनं केलं स्वागत. राष्ट्रहित जपण्यासाठी सर्व पावले उचलली जातील. अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेनंतर केंद्र सरकारची भूमिका. मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केली भूमिका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान खोटं आणि विकृत. अफजल गुरु शिक्षा प्रकरणावरून P. चिदंबरम यांचा पलटवार. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम. निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल कॉलेज यादी अंतिम. ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑइल घाबरली. इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि मंगळुरू रिफायनरीनं रशियाकडून तेल खरेदी केली बंद. नवी मुंबईत APMC फळ बाजारात पेर दाखल. सध्या पेर या फळाला मोठी मागणी. पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी 8 ते 10 दिवसांची मुदतवाढ. वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. 73 लाख शेतकऱ्यांनी 427 कोटींचा पीक विमा भरला. छत्रपती संभाजीनगरात 2 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवली. 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विम्याला कमी प्रतिसाद. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांना पीक मार्केटिंग आणि बहार व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन. अकोल्यात दुचाकी चोरट्याला अटक. 4 दुचाकी हस्तगत. एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्याच्या हातवण शिवारातून ऊसतोड कामगाराच्या ट्रॅक्टरची ट्रॉली आणि मोबाईलची चोरी. 2 चोरट्यांना अटक तर 6,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर ट्रकमधून वॅक्सिनचे बॉक्स लंपास. सुमारे 2.5 कोटी किमतीचे 46 बॉक्स लंपास. मुंबईत पवईत रंगाच्या गोडाऊनमध्ये छापा. तब्बल 44 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज आणि इतर साहित्य हस्तगत. कोल्हापुरात ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत 400 किलो बनावट बर्फी पेढा जप्त. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. हिंगोलीत अवैध वाळूची वाहतूक करणारे 3 टिप्पर जप्त. वाळू माफियांचे धाबे दणाणले. पांढरकवडा रोडवर दरोडेखोरांकडून मालवाहू गाडीची तोडफोड. चालकाला मारहाण. दरोडा घालणाऱ्या या 2 आरोपींना अटक. यवतमाळ शहर पोलिसांची एका तासातच कारवाई. सोलापूरच्या होडगी गावात चोरट्यांनी सराफाचं दुकान फोडलं. 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास. पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई. 28,000चा साठा जप्त तर दुकान मालक फरार. लग्नाची मागणी केल्यामुळे महिलेला मारहाण. छत्रपती संभाजीनगरातील वाळूजमधील घटना. 2 जणांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये म्हातारपणात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची निर्घृण हत्या. पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची कबुली. छत्रपती संभाजीनगरात श्वान भुंकल्याच्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला. जुना राग धरून जीवघेणा हल्ला. 3 आरोपींना अटक. हिंगोलीत वाळू माफियाचा महसूल पथकावर हल्ला. वाळूचा टिप्पर पकडण्याच्या रागातून महसूल अधिकाऱ्याला दगडाने मारहाण. 6 आरोपींवर गुन्हा दाखल. नाशिकच्या जेल रोड परिसरात भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न. चोरांच्या हाती काहीच लागलं नाही, मात्र परिसरात भीतीचं वातावरण. सोलापुरात खासगी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. विद्यार्थिनीला धमकी दिल्यानं तक्रार केली नाही. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल. अमरावतीत तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा वाळू माफियांचा प्रयत्न. हातुर्णा येथील पेढी नदीपात्रातील घटना. आरोपी विरोधात गुन्हा दाखल तर 1 मिनी ट्रक जप्त. अमरावतीत नामांकित कंपनीत निकृष्ट सिमेंट रिफिलिंगचा पर्दाफाश. तब्बल 1,200 पोत्यांचा निकृष्ट साठा जप्त तर 2 आरोपींना अटक. अमरावतीत भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीची कारवाई. उपअधीक्षक आणि नगरपरीक्षण भूमापकाला लाच घेताना अटक. घराचा पूर्वीचा फेरफार रद्द करून नवीन करून देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच. बुलढाण्यात नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील दुकानाला आग. दुकानातील सर्व साहित्य जळून खाक. लाखोंचं नुकसान. नाशिकमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक. दुचाकीवरील मुलगी आणि वडील थोडक्यात बचावले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यात गाडी घसरल्यानं ज्येष्ठ व्यक्तीचा अपघात. रस्त्यावर पडल्यानंतर मागून आलेल्या वाहनाखाली आल्यानं व्यक्तीचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात. कंटेनरमधील लोखंडी खांब अंगावर पडून एकाचा मृत्यू. घराच्या ओट्यावर बसलेल्या वृद्धाचा मृत्यू. पुण्यात जमिनीच्या वादातून फायरिंग. गोळीबारात 1 जण गंभीर जखमी तर हवेली तालुक्यातील केसरंद येथील घटना. सिंधुदुर्गात कुणकवळे कुपेरीचे घाटीत रस्त्याच्या मध्यभागी 2 रानगव्यांचं दर्शन. रस्त्यात रानगवे आल्यानं काही काळासाठी वाहतूक विस्कळीत. नांदेडमध्ये कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. अकोल्यात वाडेगावमध्ये धुडगूस घालणारं माकड जेरबंद. अद्याप 1 माकड पकडणं बाकी. नाशिकमध्ये निफाड सहकारी साखर कारखान्यात बिबट्यांचा मुक्त संचार. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण तर बिबट्यांना जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी. नांदेडमध्ये धर्माबाद शहरात वानरांचा धुमाकूळ. वानरांचा नागरिकांवर जीवघेणा हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. रील्स बनवण्यासाठी दुचाकी चालकाचा फुटपाथवर जीवघेणा स्टंट. बारामती वाहतूक शाखेने शोध घेत केली कारवाई. औसामधील ग्रामीण रुग्णालयात डिबर्निंग अँब्युलन्सचा थरार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नांदेडच्या गोवर्धन घाट पुलावरून तरुणाने मारली नदीत उडी. जीवन रक्षक दलाच्या जवानांनी तरुणाचा जीव वाचवला. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांनंतर क्रिकेटचं पुनरागमन. स्पर्धेत केवळ 6 पुरुष आणि 6 महिला संघ सहभागी होणार. पाकिस्तानचा पत्ता कट होणार. गोट्या गित्ते आणि कराडच्या नावाने मला धमक्या. वाल्मिक कराड जेलमधून माझी बेल रद्द करण्यासाठी फोन करतोय. रणजित कासलेंचा आणखी एक व्हिडिओ समोर. मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावर. नागरिकांची मोठी गैरसोय. नवी मुंबईत तुर्भे नाका इथे पालिकेच्या इलेक्ट्रिक बसला भीषण अपघात. 10 ते 12 गाड्यांचं नुकसान तर चालक ताब्यात. ईव्हीएम मध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर आयोगाने केली तपासणी. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे फिरवली पाठ. पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी 2,90,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. वार्षिक शांताराम जाधवांची वाहनं जाळल्याचा प्रकार.
राजकीय सुडातून वाहनं जाळण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा रणवीर राऊतांवर गंभीर आरोप. पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी, वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हाणामारी.